सो हॅलो गाईज, तर आज आपण खाणार आहे आमचीच आईस्क्रीम. चला याची ओपनिंग करूया. सो इकडनं आता काय माहिती वितळलं आहे चांगलं आहे की कसं आहे, कारण आम्ही आपलं सर लावून न्यायला घेऊन आलो आणि आम्हाला टाईम लागलेला कारण आम्ही चालत आलेलो. सो बघूया आता कसं आहे आईस्क्रीम. चांगलं राहिलं आणि मी पहिल्यांदा खाते, मी खाल्लं नाही. सो बघूया. ते खालचे स्टिकर्स चिपकले, स्टिकर्स बोलते हे. चला आता ह्याला ओपनिंग करूया. सो मी जे इंस्टावरती रिव्ह्यूज बघितलेले की हे काय एवढं चांगलं नाही लागत, पण मला तर वाटतंय चांगलं आहे. आणि यार ह्याच्यात गोल पडलाय इकडे, ते मला जरा घाण वाटतं. असं करूया ओपनिंग. ते ग्रीन ग्रीन ऑरेंज यार उघडत नाही. टाकतच नाही. फुल मँगो सारखं दिसतं. टेक्स्चर पण जरा चांगलं आहे. हे जे बाहेरचं असतं ना ते कडक असतं आणि आत जे असतं ना ते जरा नरम नरम असते. ते दाखवलं आणि मी रिव्ह्यूजमध्ये पण बघितले. आणि ते ग्रीन कलर आहे आणि ते साईडला ऑरेंज आहे. ते तरी असं बघितलं कारण बाहेरचं ते कडक. चला आता याला तोडूया. किती छान क्रॅक झालंय ना. चला टेस्ट करून बघू. मला याचं टेक्स्चर पण आवडलं. म्हणजे आमचीच आईस्क्रीम आहे ना, त्याचं जे बाहेर बघा पडलं, त्याचं जे बाहेरचं आहे ना ते ते आपलं हे असतं ना व्हाईट चॉकलेट, ते त्यात कलर मिक्स केलंय आणि आतलं ते मँगो सारखं. तर मला तर नाही वाटत की हे वर्थ इट आहे. चांगलं लागतं पण पैसे जास्त आहेत. आणि मी ह्याला देणार 10 out of 6 देईन मला. टेस्ट चांगली आहे बट पैसे जरा 200 रुपये जास्त आहे आणि तरी मी घेतलं. चांगलं आहे बाकी. चल 6 नाही मी 7 देणार. 10 out of 7. चला बाय बाय.